नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. येताना मला तिने चूडामणी काढून दिला, तो श्रीरामांनी आपल्या हृदयी धरला. मग हनुमान म्हणाला, हे नाथ, दोनही डोळ्यात पाणी आणून जानकीने मला सांगितले की लक्ष्मणासह प्रभूंचे चरण धरून सांग की तुम्ही दीनबंधू आहात, शरणागताचे दुःख हरण करणारे आहात आणि मी काया वाचा मनाने तुमच्याच चरणांवर प्रेम करते. मग हे स्वामी, तुम्ही कोणत्या कारणामुळे माझा त्याग केलात? मी आपला एक दोष नक्की मानते की वियोग होताच माझे प्राण गेले नाहीत, परंतु हे नाथ, हा माझ्या नेत्रांचा अपराध आहे. प्राण जाण्यात ते जबरदस्तीने बाधा आणतात. विरह हा अग्नी आहे, शरीर हा कापूस आहे आणि श्वास हा वारा आहे. म्हणून हे शरीर क्षणात जळू शकते, परंतु नेत्र प्रभूंच्या स्वरूपाचे दर्शन घेण्याच्या स्वार्थासाठी जलाचा वर्षाव करतात. त्यामुळे विरहाच्या अग्नीने देह जळू शकत नाही. सीतेची विपत्ती फार मोठी आहे. हे दीनदयाळा, ती न सांगणेच चांगले. सांगितले तर आपल्यालाच क्लेश होतील. हे करुणानिधान, तिचा एक एक क्षण कल्पासारखा जात आहे. म्हणून हे प्रभू, लगेच चला आणि आपल्या भुजबलाने दुष्टांचे सैन्य जिंकून सीतेला घेऊन या. सीतेचे दुःख ऐकून सुखाचे धाम असलेल्या प्रभूंचे कमलनेत्र पाण्याने डबडबले. ते म्हणाले, काया वाचा मनाने जिला माझाच आश्रय आहे, तिला स्वप्नातही विपत्ती येऊ शकेल काय? हनुमान म्हणाला, हे प्रभू, विपत्ती तेव्हाच येते जेव्हा तुमचे भजन स्मरण नसेल. हे प्रभू, राक्षसांचे ते काय, तुम्ही शत्रूला जिंकून जानकीला घेऊन याल. भगवान म्हणाले, हे हनुमाना, ऐक, तुझ्यासारखा माझ्यावर उपकार करणारा देव, मनुष्य किंवा मुनी असा कोणीही देहधारी नाही. मी तुला या उपकाराबद्दल काय देणार? माझे मनही तुझ्यासमोर यायला धजावत नाही. हे वत्सा, मी मनात खूप विचार करून पाहिला, परंतु मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. देवांचे रक्षक प्रभू वारंवार हनुमानाकडे पाहत होते. त्यांच्या नेत्रात प्रेमाश्रू भरून आले होते आणि त्यांचे शरीर पुलकित झाले होते. प्रभूंचे बोलणे ऐकून व त्यांचे प्रसन्न मुख आणि पुलकित अंग पाहून हनुमानाला आनंद झाला आणि प्रेमाने व्याकुळ होऊन तो म्हणाला, हे भगवन, माझे रक्षण करा, रक्षण करा. असे म्हणत त्याने प्रभूंच्या चरणांवर लोटांगण घातले. प्रभू त्याला वारंवार उठवू पाहत होते, परंतु प्रेमामध्ये बुडालेल्या हनुमानाला चरण सोडून उठावेसे वाटत नव्हते. प्रभूंचे करकमल हनुमानाच्या शिरावर होते. त्या स्थितीच्या आठवणीनेच शिव प्रेममग्न होऊन समाधिस्थ झाले. मग मन सावध करून शिवशंकर अत्यंत सुंदर गोष्ट सांगू लागले. हनुमानाला उठवून प्रभूंनी हृदयाशी धरले आणि हात धरून आपल्या जवळ बसवले. प्रभू म्हणाले, हनुमाना, सांग तर खरे, रावणाकडून सुरक्षित असलेली लंका आणि त्याच्या दुर्गम दुर्ग तू कसा काय जाळलास? प्रभू प्रसन्न आहेत हे पाहून हनुमानांनी कोणताही अभिमान न बाळगता सांगितले, वानराने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारणे हाच त्याचा मोठा पुरुषार्थ आहे. मी समुद्र ओलांडून सोन्याचे नगर जाळले आणि राक्षसांना मारून अशोकवन उद्ध्वस्त केले. हे रघुनाथ, हा सर्व तुमचाच प्रताप आहे. हे नाथ, यात माझे काही मोठेपण नाही. हे प्रभू, ज्याच्यावर तुम्ही प्रसन्न होता त्याला काहीही कठीण नाही. तुमच्या प्रभावाने कापूससुद्धा वडवानाला नक्कीच जाळू शकतो. हे नाथ, अत्यंत सुख देणारी आपली निश्चल भक्ती कृपा करून मला द्या. हनुमानाचे ते सरळ बोलणे ऐकून हे भवानी प्रभू म्हणाले, तथास्तु. हे उमे, ज्याने श्रीरामांचा स्वभाव जाणला आहे त्याला भजन सोडून दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही. हा स्वामी सेवकाचा संवाद ज्याच्या मनात ठसला त्यालाच श्रीरामांच्या चरणांची भक्ती मिळाली. प्रभूंचे बोलणे ऐकून वानरगण म्हणू लागले, कृपाळू आनंदकंद श्रीरामांचा विजय असो, विजय असो, विजय असो. मग श्री रघुनाथांनी वानरराज सुग्रीवाला बोलावून सांगितले की निघायची तयारी करा. आता उशीर कशाला करायचा? वानरांना लगेच आज्ञा द्या. भगवंताची ही रावणवधाच्या तयारीची लीला पाहून सर्व देव खूप फुले उधळून आणि आनंदित होऊन आकाशातून आपापल्या लोकी निघून गेले. वानरराज सुग्रीवाने लगेच वानरांना बोलावले. सेनापतींचे समूह आले. वानर व अस्वलांच्या झुंडी अनेक रंगांच्या होत्या आणि त्यांच्यामध्ये अतुलनीय बळ होते. सर्वजण प्रभूंच्या चरणकमली नतमस्तक झाले.
महाबलवान अस्वले व वानर गर्जना करीत होते. श्रीरामांनी सर्व सेना पाहून आपल्या कमलनेत्रातून तिच्यावर कृपावर्षाव केला. रामकृपेचे बळ मिळाल्यामुळे श्रेष्ठ वानर जणू पंख असलेले मोठे पर्वत झाले. मग श्रीरामांनी आनंदाने प्रस्थान केले. त्यावेळी अनेक सुंदर व शुभ शकुन झाले. ज्यांची कीर्ती ही सर्व मांगल्यांनी परिपूर्ण आहे, त्यांच्या प्रस्थानाच्या वेळी शकुन होणे ही लीला आहे. प्रभूंचे प्रस्थान जानकीलाही जाणवले. तिची डावी अंगे स्फुरून सांगत होती की श्रीराम येत आहेत. जानकीला जेव्हा शकुन होत होते तेव्हा रावणाला अपशकुन झाले. श्रीरामांची सेना निघाली, तिचे वर्णन कोण करील. असंख्य वानर व अस्वले गर्जना करीत होती. नखे हीच त्यांची शस्त्रे होती. ती स्वेच्छेनुसार चालणारी अस्वले व वानर पर्वत व वृक्ष उचलून आकाशातून निघाले आणि काही जमिनीवरून चालत होती. ते सिंहाप्रमाणे गर्जना करीत होते. त्यांच्या चालण्याने व गर्जनेने दिग्गज घाबरून चित्कार करीत होते. दिशांचे हत्ती चित्कार करू लागले. पृथ्वी डगमगू लागली. पर्वत कापू लागले आणि समुद्र खवळले. गंधर्व, देव, मुनी, नाग, किन्नर हे सर्वच्या सर्व मनातून आनंदित झाले की आता आमची दुःखे टळली. अनेक कोटी भयानक वानर योद्धे दात चावत होते आणि कोट्यवधी धावत होते. प्रबल प्रतापी कोसलनाथ श्रीरामचंद्रांचा विजय असो अशा घोषणा देत ते श्रीरामांचे गुणगान करीत होते. परमश्रेष्ठ व महान सर्पराज शेष सुद्धा सेनेचे ओझे सहन करू शकेना. तो वारंवार घाबरून जात होता आणि पुन्हा पुन्हा कासवाच्या कठोर पाठीला दातांनी धरीत होता. वारंवार दात घुसवून तो कासवाच्या पाठीवर रेघा ओढत होता. तो असा शोभत होता की जणू श्रीरामचंद्रांची सुंदर प्रस्थान यात्रा ही फार मोठी चांगली समजून तिची पवित्र व अढळ कथा सर्पराज शेष कासवाच्या पाठीवर लिहित होता. अशा प्रकारे कृपानिधान श्रीराम समुद्र तटावर जाऊन पोहोचले. अनेक अस्वले व वानर जिकडे तिकडे फळे खाऊ लागले. आजच्यासाठी धन्यवाद.